शिरडी सजाचे लागतील पाय, टळती पाय सर्व त्याचे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्मा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। साईबाई सकाळ भावांनो, आज दिवस 4था उठलं आता झोपून थोडं फ्रेश होऊया, बघूया आंघोळ करायचे कारण आज गुढीपाडवा आहे। सर्वांना गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा। उठले सगळे, चला फ्रेश होऊया, भेटूया पुढे। चला चला चालायला सुरू आहे का? आज लवकरच निघालो थोडं। साईराम साईराम, चला पुढे चला जाऊया। साईधाम 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 पालखी सूर्य आलो। आता थोडं पुढे आलो तर बसलो आहे। 9 किलोमीटर आहे इथून पीर बाबा। जाऊया थोडं बसूया, पाचशे येतात अजून पावसाला वगैरे चिमिटाला वगैरे येतात त्यांच्यासाठी थांबलो आहे। चला आलेच सगळे आलेत, तर चहा पिऊया, चहा पिऊन निघूया। चालतोय आता, बुवा पण आलेत। आता बघू पुढे भजन आहे पीर बाबाची इथे बहुतेक, बघूया। आणि आज गुढीपाडवा आहे, सर्वांना गुढीपाडवाच्या साईबाई शुभेच्छा। म्हणजे आज पोरं बोलले की सगळ्यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त आपली जी टी शर्ट छापली वेगवेगळ्या ग्रुपची ती टी शर्ट घालायची आहे। तर आता नाश्त्याच्या हॉलला वगैरे पोचू, नाश्ता वगैरे करू, मग नंतर दुपारी तर तिकडे आंघोळीला असेल काय तिकडे आंघोळ करू, नाही तर दुपारी डायरेक्ट आंघोळ वगैरे करून ती टी शर्ट घालू आपली गोळीवाडा ग्रुप साईचा। आणि आज कंदील बाबाचं भजन आहे पीर बाबा, बघूया। जर व्हिडिओ काय म्हणजे गेलो तिकडे तर व्हिडिओ दाखवीन तुम्हाला तिकडे काय काय फुल मजा येते। चला भेटू पुढे। साईराम हे बघा, बघून चला सगळ्यांनी, सगळ्या पदयात्र्यांनी बघून चला। काय काय लोक विदाऊट चप्पल चालतात, तर रस्त्यात पूर्ण काच आहेत। सर्व पदयात्र्यांनी नीट लक्ष देऊन चाला, कारण कुठची इजा होऊ शकते, पायात काच वगैरे दिसू शकते। आम्ही तरी सगळे मोस्ट ऑफ चप्पल घालूनच चालतो, पण काय काय लोक विदाऊट चप्पल पण चालतात, त्यांच्या पायात काच वगैरे दिसू शकते। सो नीट बघून चला। आणि आता तरी सकाळ आहे, रात्रीचं म्हणजे असं काही काय दिसत नाही, जरा आरामात काळजी। चला भेटूया पुढे। आता ऊन पण वाढतं, मला पटपट चालू आहे। आपला हॉल्ट थोडा लांब केला आहे, पीरबाबाला नाही, पीरबाबापासून 5 किलोमीटर पुढे आहे। तर बघू, मला वाटलं ती पीरबाबाला आहे, बघूया पोचूया आता। ऊन तर खूप आहे, दम लागतो, चला भेटू पुढे। कंपनी ऊन लय हा। पोचू आता पीर बाबाला। हे बघा दिसतंय की नाही सोबत, तर बघा तिकडे गाड्या लागल्यात ना। आता जरा इथे आराम करणार,
म्हणजे इथून आता 5 किलोमीटर आहे. तर जरा तिथे आराम करूया आणि मग बघूया. थोडं भजन वगैरे असतील बहुतेक इथे भजन आहे असं वाटतं. तर बघूया पोरं थांबली तर थांबूया, नंतर मग जाऊया आपण डायरेक्ट हॉल्टवर. कारण संध्याकाळी हालत बेकार होते. आरामात पोचलो आहे. पीर बाबाला पोचलो आहे. हे बघा आपला टेम्पो लागला आहे बघा, इथे पोचलो आहे. पीर बाबा चलो फोटो काढतात सगळे. चला चला भाई, अर्धा एक तास आराम केला. चला अर्धा एक तास आराम केला. तिथे फोटो काढले सगळ्यांनी. हो नवलो आता सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. चालायला घेऊया. आपला हॉल्ट अजून 5 किलोमीटर आहे. बघूया आरामातच जाणार, कारण ऊन खूप आहे बघा. लय ऊन आहे, कडकडीत आहे. जाऊया चला आरामात हळू हॉल्टला जाऊ. चला बघा पोचलो आता हॉल्टवर. कसे आलो भाई. 20 किलोमीटर. चार्जिंग पण पूर्ण संपली आहे. पोचलो आता. चार्जिंगला लावूया. 1-2% चार्जिंग आहे. भेटतो तुम्हाला जेवून आंघोळी वगैरे सगळं करून. फोन तोपर्यंत चार्जिंगला लावतो. चला भेटू. चला आंघोळी वगैरे चार्जिंग वगैरे सगळं करून रेडी वगैरे झालो आता निघेल पालखी. बघा सगळी तयारी करताय. आपण पण जाऊया जरा. सॉक्स वगैरे घालूया, ID वगैरे घालूया, निघूया आता थोड्या वेळात. चला भावांनो निघालो नाही. पालखी बरोबर निघालो आहे. आज बोललो जरा आज गुढी पाडवा पालखी घेऊया. चला ही बघा पालखी. चला जाऊया हो. चला साईराम. हो जाऊया. पण आलो आता पुढे एकटाच आणि पालखी घ्यायची आहे. तर बघूया पालखी तिकडे ती बघा. जाऊया लवकर पालखी परत. नंतर तसं काय हॉल्ट जवळच आहे. 14 किलोमीटर आहे. जाऊया चला. चालतंय मग. वरती गुढी बघा. आज गुढी पाडवा आहे. गुढी उभारली. पालखी घेतो लोकांच्या. परत चला भाई दुखायला लागले रे. साई छाया शिर्डी माझे पंढरपूर पदयात्रा. चला आता निघतील लगेच. पाणी वगैरे पिऊन घेऊ. चला आता म्हणजे घसारा असं नाही बोलू शकत, पण थोडं घसाऱ्याच्या पाठी असं घाट चालू झालं आहे. घसारा मेन घाट नाही, पण असं मिनी घसारा बोलू शकतो आपण. चालू झालं आहे. चला भेटू पुढे. भारी व्ह्यू आहे बघा. सुख मजा येते. मजा पूर्ण चढण आहे. गाड्या पण एकदम हळूहळू चढत आहेत. रस्ता असला भारी आहे. परत क्लायमेट तर एक नंबर आहे. सकाळचं तर अजून भारी असते. सकाळचं पण तुम्ही बघितलं असाल. चला पूर्ण चढण आहे. पूर्ण आहे बघा. गाड्या पण एकदम हळूहळू चढत आहेत. हा बघा व्ह्यू बघा. एक नंबर व्ह्यू आहे. परत आलोय. चला परत काहीतरी घेऊया. साईराम. चला पाणी घेतो. फ्रुटी आहे आपल्याकडे बॅगेत. चला भाई आपण नॉनस्टॉप
10-11 म्हणजे न बसतं वगैरे 10-11 तरी आलो असेल. 10-11 किलोमीटर. चला परत घेऊया चालायला. चला बसलो ना की वाट लागणार. ट्रेन बघा ट्रेन. आता डायरेक्ट नाश्त्याच्या हॉलला जाऊनच बसणार कारण बसतो ना पूर्ण वाट लागणार. तो बघा तो आहे ना तो समृद्धी महामार्ग. चला आपले सगळे दादा सांगतात आपल्याला काय काय. चला चालत राहा. हा कॅमेरा पोचलो आता नाश्त्याचा वेळेला. थोडा नाश्ता करूया आणि बसूया ब्लॉग एडिट करायला. चला 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 भेटू. पोचलो आता. आरती होईल आरती. चला कोण चला आज नाश्त्याला सँडविच आहेत. सँडविच चला खाऊन भेटतो. काही मोबाईलला काय चार्जिंग नाही. आत्ता व्लॉग एडिट केला मी नाश्ता वगैरे करून. म्हणजे डे 3चा पण व्लॉग एडिट केला नव्हता काल. काय माहिती काय गडबडीत झोपून गेलो. व्लॉग एंड पण नाही केला तो. आता बसून केला काय पण करून. कसं असा एक काका होते त्यांनी आपल्याला कारमधून थोडी चार्जिंग 14% करून दिली. त्यांना पण थँक्यू. जर तुम्ही व्लॉग बघत असाल काका थँक्यू सो मच. आणि आत्ता एका आपल्या भावानी परत चार्जर दिला आहे. तर आपण इथे हॉलच्या बाजूला एक हॉटेल आहे तिकडे आलो आहे. भाई सगळे सपोर्ट करत आहेत. थँक्यू भावांनो. अशीच जरा मदत करत राहा. आणि काय झालं आहे माझा जो म्हणजे पॉवर बँक असते ती पॉवर बँक राहिली लास्ट हॉल्टला आणि चार्जर पण. तर ते म्हणजे जे अध्यक्ष आहेत आपल्या मंडळाचे ते बोलले की पुढच्या म्हणजे जेवणाच्या हॉलला तुला देतो कारण ते टेम्पोत वगैरे असेल त्यांचं पण बरोबर आहे. तर ते बोलले की तुला पुढच्या हॉलला देतो मी आहे आमच्याकडे. आणि जो एक दुसरा चार्जर आहे माझा तो आहे बॅगेत आणि ती पोरं अजून आली नाही. तो टेम्पो म्हणजे आमचा मी आज पूर्ण पुढे आलो ना. मी संकेतदादा आणि गिन्याला आम्ही तिघाच पुढे आलो. तर ते लोक अजून आले नाहीत. तर त्याच्यामुळे असं सगळं झालं. तर आता एक पोरगा आला त्यांनी आपल्याला दिला आहे चार्जर. बाहेर आहे तो. त्याला भेटवतो तुम्हाला. थोडं चार्जिंग करतो आणि ब्लॉग टाकतो कारण खूप लेट झाला आहे. 9-10 वाजलेत. अजून आपला डे 3चा ब्लॉग पडला नाही कारण पूर्ण मग हे आपण दररोज टाकतो ना पूर्ण हलून जाणार ते. सो बघूया कसं काय ते. जरा थोडं चार्जिंग लावतो. चला भेटू नंतर. मस्त आता एक झोप काढली. म्हणजे आम्ही तर कधीच पोचलेलो. हे लोक आले मगाशी. आता निघालो आहे. जेवायच्या हॉलला जातो. जवळच आहे 3 किलोमीटर जास्त लांब नाही. बघूया चला आता काय नाही. चालतो जरा पटपट पोचू भेटू डायरेक्ट हॉलवर. चला पदयात्रींचं 1-2 वेगळ्याच गोष्टी आहेत. हा आमच्या दुपारी डोक्यावर असतो आणि रात्री इथे असतो कारण थंडी वाढली आहे. थंडी आहे आता हे बघा सगळी अशी लावून जात आहे कारण थंडी खूप आहे. थंडी वाजते. चला भेटूया जाऊया हॉलला. लाईट गेली हॉलची. प्रथमचा मेसेज आला आपल्याला लाईट गेल्या. बघूया बाहेर थांबू कुठेतरी कारण चार्जिंग वगैरे करून जाऊ डायरेक्ट. परत मग वाट लागेल नाही तर. चला चला पोचलो आता जेवणाच्या हॉल्टवर. तर जेवूया हा ब्लॉग एडिट करूया आणि मग झोपूया. जरा तुम्ही पण सपोर्ट करा. कमेंट वगैरे करा. पूर्ण लाईक शेअर सगळं करा. सगळं बेल वगैरे सबस्क्राईब नसेल केला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
अजून हा व्लॉग मस्त झाला असेल. थोडा लास्ट व्लॉग थोडा इंटरेस्टिंग नव्हता, पण हा व्लॉग थोडा असेल इंटरेस्टिंग. तर तुम्हाला काय वाटलं इंटरेस्टिंग तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुमचं ओपिनियन सांगा. तर जेव्हा सगळे गेले मी पण जरा थोडं व्लॉग शूट करूया, एंड असं नाही तर जेव्हा वगैरे. चला भेटू तुम्हाला जेवू. साईमध्ये रात्र जेवलो वगैरे आता डायरेक्ट झोपतोय. व्लॉग एडिट करायचा आहे हाच म्हणजे 4थ्या दिवसाचा. आता सगळं झालं आहे, सगळं जेवलो वगैरे. आता सगळे झोपत आहे ते बघा, पॅकिंग करतात पॅकिंग. मी पण आहे, मला पण दाखव. झोपलाय तेली झोपलाय. काही काम तर भेटूया डायरेक्ट 5व्या दिवशी. पुढच्या ब्लॉग मध्ये चला तर भेटू पुन्हा. मी पुन्हा येईन. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब दाबा, घंटा दाबा, घंटी दाबा. सुटली मोहमाया लाभली साई छाया.